ही आमच्यासाठी संधी होती, पण त्याचा हा सापळा होता. आणि असं काही आम्हाला गुंतवलं की समजण्यापलीकडे होतं सर्व. मी जरा वाटेकडे पाऊल टाकलं आणि अचानक जोरात आवाज, जोरात रेंजांचा आवाज. एवढ्या काजू बघून आम्ही भारावून गेलो होतो. आणि तेवढ्यात आवाज, पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजेच पाणी. या जगात पाण्याचं महत्त्व प्रत्येक सजीवाला माहीत आहे. पाणी म्हणजे एक प्रकारचं लोहचुंबकच. ही सृष्टी तयार होण्यामागे पाणी खूप महत्त्वाचे होते. पण जसे आपण या पाण्याला आकर्षित होतो, तसेच अनेक गोष्टी सुद्धा आकर्षित होतात. असं बोलतात, काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. पण काजू स्मरणाचं कारण बनलं तर ही आमच्यासाठी संधी होती, पण त्याचा हा सापळा होता. त्याने असं काही आम्हाला गुंतवलं की समजण्यापलीकडे होतं सर्व. नमस्कार, विशेष विचार या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच अनुभवाच्या गोष्टी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. माझं नाव राकेश. मुंबईमध्ये नामांकित IT कंपनीमध्ये मी इंजिनियर आहे. रोजची धावपळ, लोकलची गर्दी, मोठा आवाज, लोकांची गर्दी, याची मलाच काय. आपण शहरात राहणाऱ्यांना ही रोजची तालीमच म्हणावी लागेल. शहरात आपण कितीही आनंदी असलो तरी मनातून आनंद नसतो. मनाला शांतता भेटावी म्हणून आपल्याकडे छान असा उपाय, आपले गाव. 2024 मेचा महिना. कामावर 12 दिवसाची सुट्टीचा अर्ज केला आणि सुट्टीही मंजूर झाली. कोकणाच्या संगमेश्वरमध्ये माझं गाव. गावात पोहोचताच ही सुंदर हवा, हिरवा निसर्ग, सर्व कसं मनाला सुख प्राप्तीसारखं वाटत होतं. सुरुवातीचे 5 दिवस मी स्वतःच्या गावात राहिलो आणि पुढचा मुक्काम 20 किलोमीटर अंतरावर मामाच्या गावात होणार होता. मी माझ्या कुटुंबासोबत मामाच्या गावी गेलो. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गडद झाडे, सुंदर रस्ते, नीटनेटके रंगीत घरे, बैलगाड्या, गुरांची वाडे, सुंदर अशी नदी, मोठमोठे डोंगर आणि त्या डोंगराला कापून धावणारी कोकण रेल्वे. ट्रेनचा आवाज अगदी घरात येत होता. एवढ्या आनंदमयी वातावरणात मन कसं कोणाचं लागणार नाही. पण या सर्व गोष्टीचा आनंद घेण्याच्या प्रयत्नात कदाचित माझा जीव गेला असता आणि माझ्यासोबत माझ्या बहीण भावाचा. मामाकडे येऊन 2 दिवस झाले. रोज नदीवर आंघोळ करायला मी जायचो. सोबत माझी आई असायची, कधी मावशी असायची, मामी असायची, तर कधी आजी. हे लोक पण कपडे धुवायला जायचे सोबत. मुंबईचा मुलगा आहे, नदीत कुठे जास्त पाणी आहे कुठे कमी याचा मला अंदाज नव्हता. मी 2 दिवस सकाळी 10 वाजता जायचो आंघोळीला आणि 11 वाजेपर्यंत घरी वापस यायचो. दिवस तिसरा, सकाळी सर्वजण कामात व्यस्त होते आणि मीही मोबाईलवर वेळ घालवत होतो. दुपारचं जेवण केलं आणि जरा झोपलो. मनात ठरवलं उठल्यावर आंघोळ करायला जाऊया. 4 वाजता मी नदीवर जाण्यास तयार झालो. डोक्याला टॉवेल आणि सोबत सुके कपडे घेऊन मी निघताच मामांचा मुलगाही माझ्यासोबत यायचं म्हणून बोलला. मी पण हो चल बोललो. मागून मामी आणि माझी बारकी बहीण येणार होते. साधारण 5 वाजता आम्ही नदीवर पोचलो. त्या गरमी शरीराला आराम म्हणजेच वाहतं पाणी. मी माझ्या रंगात गुंग होतो. थोडा वेळ मागून येणारी मंडळी आली. ते त्यांच्या कामात व्यस्त होते आणि मी माझ्या.
सर्व कपडे आवरेसपर्यंत 6:30 वाजले. नदीवर आलेले एक एक जण घराकडे जाण्यास निघाले होते. हे पाहताच मी पण विचार केला की सूर्य मावळत आलाय, घरी जायला हवं. मी पण कपडे घातले आणि तयार झालो. नदीवर फक्त आम्ही 5 जण, मामी, मी, माझी बहीण, भाऊ आणि एक बाई. सुकलेले कपडे बादलीमध्ये आम्ही भरत होतो. तेवढ्यात मामीच्या डोक्यात एक विचार आला. नदीच्या वाटेवर अगदी 50 मीटरच्या अंतरावर 2 काजूची झाडे होती. पिकलेली काजू खाली पडतात ते बघायला मामी गेल्या. साधारण 2 मिनिटात त्या परत आल्या. त्यांना साधारण 5 ते 6 काजू भेटल्या होत्या. त्या बोलल्या, एवढ्याच भेटल्या. आता आम्ही घराकडे जाण्यास तयार झालो होतो. मामीने डोक्यावर कपड्याची पाठी घेतली आणि हाक दिली, चला पोरांनो. आम्हीही मागून तयार. मामी आणि सोबत ती बाई होती, त्या दोघे पुढे चालत होत्या. मामाचा पोरगा बोलला, दादा आपण चप्पल धुवून घेऊया. मी बोललो, घे धुवून तू, मी आहे. हे बघून मामांची मुलगी पण थांबली. 1 मिनिट असेल साधारण आम्ही थांबलो होतो आणि लगेच निघालो. आणि वरून आवाज आला, पोरांनो लवकर या, अंधार पडत आलाय. आम्ही मोठ्याने हो बोललो आणि वाटेला लागलो. आता आमच्या मागे नदीवर कोणी नाही. आम्ही 3 जण. मीच तेवढा काय ते समजदार. वाटेने हे दोघंही जण माझ्या पुढे चालत होते आणि मी मागून चालत होतो. आम्ही जरा वाटेकडे पाऊल टाकलं आणि अचानक जोरात आवाज. मी डाव्या बाजूला पाहिलं. एक माणूस त्याच्या बैलांना नदीवर घेऊन आला होता. हे बघून थोडं नॉर्मल वाटलं मला. ते बघताच पुढे आम्ही चालत राहिलो. पुढे काजूची झाडे आली. मी मागं होतो, हे 2 जण पुढे होते. तेवढाच आवाज, दादा हे बघ काजू बघ किती आहेत, उचलूया का? एवढ्या काजू बघून मलाही भारी वाटत होतं. मीही पटकन बोललो, घ्या लवकर, जमवा. आणि मनात विचार करत बसलो, मामीनं एवढ्या काजू दिसल्याच नाही. त्या फक्त 5-6 काजू घेऊन आल्या. इथे तर 20-30 काजू आहेत आणि आम्ही गोळा करत राहिलो. मी एका बाजूला आणि ते दोघं एका बाजूला. आम्ही काजू गोळा करतच होतो. काजू सर्वीकडे पसरल्या होत्या. एवढ्या काजू बघून आम्ही भारावून गेलो होतो. आणि तेवढ्यात आवाज, ए पोरानो, काजू जमवताय का? घ्या घ्या, नीट जमवा, सावकाश जमवा. मी पाहिला हा आवाज कुठून येतो. तर एक बाई डोक्यावर कपड्याची पाटी घेऊन जात होती. मी हो बोललो, जमवतो जमवतो, आणि ती पुढे गायब झाली. मी मनात विचार केला, कदाचित माझं लक्ष नाहीये, मी काजू गोळा करण्यात मग्न होतो आणि ती बाई निघून गेली असेल. एक एक काजू जमवतोय आणि एका बाजूला आणून आम्ही ठेवतोय. काजू काही संपत नाही. आम्ही वरती चालत जातो. जिथे काजू भेटतात तिकडे आम्ही त्या दिशेने जात आहोत. 3 जण 3 दिशेला आम्ही. एका क्षणाला वाटते की काजू आता पूर्ण संपल्या, तर दुसरीकडे पाहताच अजून काजू. माझ्या मनात एक खंत वाटली. मी मोबाईल काढला आणि पाहिलं तर 7 वाजायला 6 मिनिटं बाकी होती. मी विचार केला, 1-2 मिनिटात हे सर्व गोळा करू आणि निघून जाऊ.
आणि आम्ही काजू गोळा करतच राहिलो. आणि मागून अचानक एक आवाज. मला वाटलं बैलांच्या घंटीचा आवाज असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि काजू वेचत राहिलो. पुन्हा आवाज पैंजणचा. छुम छुम. आता मात्र मी वळून नदीकडे बघितलं. एका क्षणाला वाटलं ते बैल आणि तो शेतकरी निघून गेला असेल. पण नंतर मनात विचार आला, तो जर निघून गेला असेल तर जाताना आवाज तरी येणारच आम्हाला. नदीकडं कोणच दिसत नव्हतं. ते बैलही नव्हते तिथे, ना तो माणूस होता. तो जाताना याच वाटेने जाणार होता. आता मात्र मी पूर्णपणे घाबरलो. माझ्या भीती मनात निर्माण झाली आणि मागून तो पैंजणचा आवाज येतच होता. माझं डोकं काही चालत नव्हतं. हा नदीतला माणूस गायब झाला आणि ती बाई सुद्धा बोलली होती, हळूहळू काजू गोळा करा. आता मला पूर्ण खात्री पटली होती की आम्ही त्या सापळ्यात सापडत चाललो आहोत. मला हे समजताच मी त्या दोघांजवळ गेलो आणि बोललो, चला घरी पटकन. त्यांनी मला विचारपूस केली, दादा काय झालं? मी म्हटलं, तुम्ही चला आधी घरी. असं बोलताच जोरात घुंगरांचा आवाज आता त्यांच्या कानापर्यंत पण आला. मी त्यांना म्हणलो, धावा. सुमारे 2 मिनिटाचा रस्ता असेल नदीपासून ते लोकवस्तीपर्यंत. हे दोघं पुढे धावत होते, त्यांच्या मागून मीही धावत होतो. मागून पैंजणचा आवाज येत होता, घुंगरांचा आवाज येत होता, जसा काय मागून अंधार आमच्या मागे धावतोय. हा 2 मिनिटाचा रस्ता. आम्हाला अक्षरशः असं वाटत होतं की हा कधी संपतोय. मागून आवाज, माझ्या मागे सावली. धावत धावत मी वर जातच होतो. माझ्या पुढे हे दोघं धावतच होते आणि अचानक लोकवस्ती येणार तेवढ्यात हवा माझ्या कानावर जोरात आदळली. मला वाटलं काहीतरी कानाला लागलं असेल. लोकवस्तीजवळ पोचताच मोठ्याने आवाज आला, जोरात पैंजणचा आवाज, आणि शांत झाला. तो आवाज या दोघांच्याही कानावर पडला. मी माझ्या कानाला हात लावला. पाहतोय तर थोडं रक्त आलं होतं कानातून. हा घडलेला प्रसंग, ती किंचाळी, हे सर्व ऐकता त्या दोघांनी घरातल्यांसमोर सर्व सांगून टाकलं. त्यानंतर अनेकांनी त्यांचे सल्ले आणि त्यांचा राग व्यक्त केला. ती वेळ होती, ती काजूची संधी नव्हती, तो त्याचा सापळा होता. त्यांनी कधी बाईच्या रूपात आम्हाला अडकून ठेवायचा प्रयत्न केला, तर कधी स्वतः शेतकरी बनून असं भासवलं की सर्व नॉर्मल आहे. या प्रसंगानंतर ती पोरं 1 वर्ष तरी त्या नदीवर गेली नाहीत आणि मी आजही त्या नदीवर जात नाही. तो अनुभव
त्या घडणाऱ्या गोष्टी, तो सापळा आणि तो दिवस कदाचित त्यावेळी समजदारी नसती दाखवली तर आज कदाचित जिवंत नसतो आम्ही.